बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भाने गेल्या अनेक दिवसापासून जे काही आंदोलन चालू आहे, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे, उपवर्गीकरण झालं पाहिजे, यासाठीचं आंदोलन आपण करत आहोत। आणि अनेक दिवसापासून निवेदनं दिल्यानंतर देखील, बदर समितीचा अहवाल आल्यानंतर देखील महाराष्ट्र शासनानं त्यासंबंधी चालढकल करत आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्री आणि विविध मंत्र्यांना या निवेदन आम्ही सादर करत आहोत। त्याच्यामध्ये असं आहे की मातंग समाज आणि तत्सम जे काही जाती आहेत त्या आरक्षणापासून वंचित राहिलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ही जाणीव आम्ही सरकारला करून देत असताना देखील सरकार या आंदोलनाला योग्य पद्धतीनं प्रतिसाद दिलेला नाही। आणि म्हणून या सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला निर्णय दिलेला आहे, गेल्या 2024मध्ये 1 ऑगस्ट 2024मध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं पाहिजे, तर संविधानिक आहे अशा पद्धतीचा निर्णय त्याने दिलेला असताना देखील त्याला संविधानिक नाही म्हणून जे संविधानाचे अभ्यासक आहेत, संविधानाचा त्यांनी न्यायालयाच्या वतीनं जे काही अभ्यास केला जात असतो, कारण संविधानाचं पूर्णपणे अर्थ लावण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयानं करत असते, त्यांनी केल्यानंतर देशातल्या विविध प्रकारचे काही माणसं आहेत किंवा काही जाती आहेत ते संविधानिक नाही अशा पद्धतीचा आरोप करत असतात, हे खऱ्या अर्थानं अतिशय चुकीचं अशा पद्धतीचं आहे। दुसरी गोष्ट असं म्हटलं जाते की आरक्षणामुळं आमचा फायदा झालेला नाही असं म्हणत असताना, ज्यांनी आरक्षणामुळे फायदा झालेला नाही मग त्यांना उपवर्गीकरण झाल्यानंतर त्याची काय आवश्यकता आहे असं बोलण्याचा अधिकारच नाही। म्हणून उपवर्गीकरण हे तळागाळातल्या वंचित असलेल्या जातींना न्याय देण्याचा अशा पद्धतीचं एक घटनात्मक तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे। अजून एक महत्त्वाची अशी गोष्टीची चर्चा केली जाते की संविधानातील 341व्या कलमामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे मान्य करतो आम्ही, परंतु घटनेतील 341व्या कलमामध्ये कसल्याही पद्धतीचा बदल न करता देखील इतर जातींना त्याचा कशा पद्धतीनं न्याय देता येईल, कारण 341व्या कलमामध्ये न्याय दुरुस्ती करायचा असेल तर ती घटनात्मक ही बाब आहे, परंतु कोणतीही जात त्याच्यामध्ये एंट्री केली जात नाही किंवा कोणत्याही जात त्याच्यामधून बाहेर काढल्या जात नाही। म्हणजे त्याचा अर्थ असलेल्याच ज्या जाती आहेत त्या जातीचंच वर्गीकरण करण्याचा अधिकार हे राज्यांना आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असल्यामुळं त्या अनुषंगानं आम्ही लढा देत आहोत आणि ते निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज देत आहोत।